नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवर हार्दिक स्वागत। तर शेतकरी बांधवांनो, खरीप हंगामातील पिकांना पहिल्या टप्प्यात 25% मदत देण्याचे आदेश असतानाही पुरेसा पाऊस न झाल्याने मदत नाकारणाऱ्या पीक विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांनी फायल्यावर घेतले। कापूस उत्पादकांसह उर्वरित पात्र शेतकऱ्यांना 8 दिवसात मदत न दिल्यास आपल्या कार्यालयात आंदोलन करण्यात येईल। याशिवाय पीक विमा कंपनीवर थेट गुन्हा दाखल करण्याचा इशारा पालकमंत्री दादा भुसे यांनी दिलेला आहे। पालकमंत्री भुसे यांच्या नेतृत्वाखाली ओरिएंटल कंपनीच्या अधिकाऱ्यांसह सहभागाने शुक्रवारी दिनांक 22 जिल्हाधिकारी कार्यालयाचा आढावा घेण्यात आला होता। पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 105 कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे। या रकमेपैकी 57 कोटी 46 लाख रुपये यापूर्वीच वितरित करण्यात आले आहेत। या व्यतिरिक्त विमा कंपनीला राज्य सरकारकडून 406 कोटी रुपयांचे वाटप मिळालेले आहे। शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट। खरीप हंगामातील सोयाबीन, मका, बाजरी, कापूस, भुईमूग आणि इतर भाताचे 50%हून अधिक नुकसान झाले। सरकारने सूचना देऊनही पीक विमा कंपन्या कापूस उत्पादकांना मदत करण्यात अपयशी ठरल्याचा समस्येभोवती ही चर्चा फिरली। यावरून संतप्त झालेल्या पालकमंत्री भुसे यांनी नियमांचे पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना विमा मदत का दिली जात नाही असा सवाल केला। सध्या शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे। त्यांनी विमा अधिकाऱ्यांना कधी शेतकऱ्यांना धरण्याला भेट दिली होती का अशी विचारणा केली। या प्रश्नाला पीक विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींनी हस्तमूत उत्तर दिलं। परिणामी शेतकऱ्यांची निराशा अधिकच वाढली। त्यांनी त्यांची थट्टा करू नये, त्यांची परिस्थिती बिघडू नये। त्यांनी भर दिला की विमा अधिकारी धर्मादाय किंवा धर्माच्या कृत्यांमध्ये गुंतलेले नाहीत, तर सरकारकडून निधी प्राप्त करतात। काम पूर्ण करण्याची जबाबदारी आमची असेल तर आम्हाला तुमच्या मदतीची आवश्यकता आहे का? 8 दिवसांच्या आत या प्रकरणाची योग्य ती दखल घ्या। तुमच्या वरिष्ठांसोबत तुम्हाला आवश्यक वाटणाऱ्या कोणत्याही कृतीमध्ये तुम्ही पुढे करू शकता। मात्र 8 दिवसात शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यास शेतकऱ्यांसह विमा कंपन्यांच्या कार्यालयावर आंदोलन करू। तर या बैठकीतील ठळक मुद्दे: 5,88,000 शेतकऱ्यांच्या पीक विम्यात सहभाग, खरीप हंगामातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 105 कोटी रुपये मंजूर, आतापर्यंत 57 कोटी 46 लाख रुपयांचे वाटप, कापूस उत्पादकांना मदत दिली जात नसल्याने नाराजी, पुढील 8 दिवसात शेतकऱ्यांना मदत वाटप करण्याचे निर्देश, कर्जमुक्ती योजनेत पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळवून देणार, तांत्रिक अडचणीमुळे अपात्र ठरलेल्या अर्जाची पुनरावृत्ती करण्याचे आदेश, 4 लाखांचे विहीर अनुदान आणि 30 दिवसात मंजुरी, या 2728 शेतकऱ्यांना मिळणार अनुदानाचा लाभ। तर शेतकरी मित्रांनो, हे होते बैठकीतील ठळक मुद्दे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।